आज आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले 2 एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. आपल्याला अशी 2, 4, 5 स्ट्रक्चर्स दिली जातील आणि त्या स्ट्रक्चर्सना बघून बाकी कुठलीही इन्फॉर्मेशन न वापरता त्यांचे हिट्स ऑफ हायड्रोजनेशन शोधून काढायचे आणि त्यांना त्या सिक्वेन्सनं लावायचा इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ हिट्स ऑफ हायड्रोजनेशन. तर आता थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपण हिट ऑफ हायड्रोजनेशन शिकलेलो असतो, पण ते स्ट्रक्चरकडे बघून कसं ओळखायचं हिट ऑफ हायड्रोजनेशन कुणाचं मोठं आहे किंवा कुणाचं लहान आहे, हे आपण कसं आयडेंटिफाय करायचं हे थोडंसं आपण आता शिकणार आहे. बघा इथं पहिला एमसीक्यू दिलेला आहे, कम्पेअर द हिट्स ऑफ हायड्रोजनेशन ऑफ फॉलोइंग. 3 स्ट्रक्चर्स दिली आहेत आणि या स्ट्रक्चर्सचं वेगवेगळे सिक्वेन्स असलेले ऑप्शन्स दिलेली आहेत. सो हे कसं कॅल्क्युलेट करायचं याच्यासाठी त्याच्या मागं ती जी थिअरी आहे ती थिअरी आपण थोडीसं आधी शिकू आणि मग या एमसीक्यू कडे येऊया. बघा, जर मी असं कन्सिडर केलं की एक रिॲक्शन आहे हिट्स ऑफ हायड्रोजनेशनची, कुठली एक रिॲक्शन कन्सिडर करतो, ए गिव्स बी रिॲक्शन. तर आपण केमिकल कायनेटिक्स चॅप्टर मध्ये काय शिकलोय, तर जर ही रिॲक्शन आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं ठरवलं, वाय ऍक्सिसला पोटेन्शियल एनर्जी आणि एक्स ऍक्सिसला रिॲक्शन कोऑर्डिनेट. तर जर रिॲक्टंटची पोटेन्शियल एनर्जी सुरुवातीला एवढी असेल आणि लेट्स से प्रॉडक्टची पोटेन्शियल एनर्जी एवढी आहे, तर ज्या वेळेला रिॲक्टंटचा प्रॉडक्ट तयार होतो त्यावेळेला ऍक्च्युली एवढाच सिंपल रिॲक्टंट टू प्रॉडक्ट अशी लाईन मिळत नाही, असा चेंज झालेला नसतो. तर आपल्याला कोलिजन थिअरीमध्ये असं सांगितलंय की डायरेक्ट ए टू बी असं जात नाही, त्याच्याऐवजी आपल्याला आधी एक ट्रान्झिशन स्टेट मिळते आणि त्या ट्रान्झिशन स्टेट मधनं आपण प्रॉडक्ट कडे येतो. सो इथं ट्रान्झिशन स्टेट आहे. हा जो काही चेंज आहे, हा जो एनर्जी डिफरन्स आहे, याला आपण एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणतो. ओके, आता मी हे सगळं इरेज करून टाकतोय जे आपल्याला नको येते आणि हीट ऑफ हायड्रोजनेशन कशाला म्हणतो ते आपण फक्त बघणार आहे. हे जे डिफरन्स आहे, डिफरन्स इन एनर्जी ऑफ रिॲक्टंट अँड एनर्जी ऑफ प्रॉडक्ट, याला आपण डेल्टा एच म्हणतो. सो आपण तेवढ्याच पार्टकडे आता फोकस ठेवूयात. मी समजा म्हणलं हे उरलेला पार्ट मी सगळा कट करून टाकतो. ओके, सो हे एनर्जी ऑफ हीट ऑफ हायड्रोजनेशन, ही जर हायड्रोजनेशनची रिॲक्शन असेल तर आता जे दाखवलेली आहे एनर्जी डिफरन्स बिटवीन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट, याला आपण हीट ऑफ हायड्रोजनेशन म्हणणार आहे. आता जर एवढी हीट ऑफ हायड्रोजनेशन असेल एका ए पासून बी मिळण्याची, समजा मी म्हणलं आपल्याकडे अजून एक रिॲक्शन आहे ज्याच्यामधनं सी या स्ट्रक्चर पासून बी मिळते, तर याचा अर्थ बी ची एनर्जी जर तेवढीच आहे, हा बी आहे, पण आपल्याला सी पासून बी मिळणार आहे. याचा अर्थ होत असतो, समजा मी म्हटलं सी ची एनर्जी समजा एवढी होती, ही सी ची एनर्जी आहे. इथे मी मेन्शन करतो ही ए ची एनर्जी, ही सी ची एनर्जी. तर हीट ऑफ हायड्रोजनेशन कसं मिळेल, ते हीट ऑफ हायड्रोजनेशन म्हणजे हा डिफरन्स असेल. म्हणजे आपल्याला बी ची एनर्जी जर प्रॉडक्ट सेम असला, तयार होत असला ए आणि सी पासन, तर प्रॉडक्टची एनर्जी ही फिक्स झाली. बी ची एनर्जी आता मी जे दाखवली आहे, पण ए ची एनर्जी कमी आहे का सी ची एनर्जी कमी आहे, याच्याप्रमाणे हे डेल्टा एचच्या व्हॅल्यूज ठरणार आहेत. म्हणजे जर सी किंवा रिॲक्टंटची एनर्जी जर जास्त असेल तर डेल्टा एच मोठा असेल आणि रिॲक्टंटची एनर्जी जर कमी असेल ए प्रमाणे तर डेल्टा एच ची व्हॅल्यू कमी येईल. म्हणजेच आपल्याला हीट ऑफ हायड्रोजनेशन ही रिॲक्टंटच्या स्टॅबिलिटी प्रमाणे आपण ठरवू शकतो, रिॲक्शनच्या एनर्जी प्रमाणे, रिॲक्टंटच्या एनर्जी प्रमाणे किंवा रिॲक्टंटच्या स्टॅबिलिटी प्रमाणे ठरवू शकतो. स्टॅबिलिटीचा काय संबंध आला याच्यात, तर ज्याची एनर्जी जास्त तो कमी स्टेबल, या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघणार आहे. म्हणजे समजा मी असं कन्सिडर केलं आता की या ए पासनं बी मिळतंय, त्याच्यासाठी एवढी एनर्जी आपल्याला लागली, ही हीट ऑफ हायड्रोजनेशन आहे.
आणि दुसरं सी पासनं त्याच प्रॉडक्ट कडे आलो आपण. हे ए पासनं बी कडे आलो आणि सी पासून बी कडे आलो, तर येणारी डेल्टा एच ची व्हॅल्यू जरी चेंज झाली तर हे कशावरती ठरला, तर ए जास्त स्टेबल आहे म्हणून त्याची एनर्जी कमी आहे सी पेक्षा, आणि सी कमी स्टेबल आहे म्हणून त्याची एनर्जी जास्त आहे ए पेक्षा. मग ज्याची एनर्जी जास्त आहे तो कमी स्टेबल, म्हणजे स्टॅबिलिटीच्या सिक्वेन्स प्रमाणे जर आपण अरेंज करून घेतलं तर आपल्याला हीट ऑफ हायड्रोजनेशनच्या व्हॅल्यूजचा सिक्वेन्स आपण लावू शकतो. आता हे लॉजिक इथं वापरायचा आपण प्रयत्न करू. बघा इथं काय दाखवलेले आहेत, जे तीन जी स्ट्रक्चर्स दिलेली आहेत त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे आणि मग हायड्रोजनेशन करायचंय. मग हायड्रोजनेशन जर केलं तर H2 इन प्रेझन्स ऑफ Ni, PD और PT अशी जर रिॲक्शन आपण केली तर या डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होईल तिन्ही स्ट्रक्चर्स मध्ये. मग तिन्ही स्ट्रक्चर्स मधनं आपल्याला प्रॉडक्ट सेम मिळतंय हे लक्षात येतंय का बघा. ज्या ज्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे त्या पोझिशनला सिंगल बॉन्ड आणायचा म्हणजे हे प्रॉडक्ट आपल्याला मिळेल. सो प्रॉडक्ट जर सेम असेल या तिघांपासून सुद्धा तर त्याची एनर्जी तर फिक्स राहणार आहे. मग आता कुणाचं तरी एनर्जी जास्त असेल, कुणाची तरी एनर्जी थोडी कमी असेल आणि अजून तिसऱ्याची एनर्जी अजून कमी असेल. याच्यामध्ये फक्त ए, बी आणि सी कोण आहे एवढं फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ज्याची एनर्जी सगळ्यात जास्त तो सगळ्यात कमी स्टेबल असं बघायचंय. हे तर प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट तर सेम तयार होत आहे सगळ्यांपासून. सो आपल्याला कोण कमी स्टेबल आहे आणि कोण जास्त स्टेबल आहे फ्रॉम रिॲक्टंट एवढं फक्त आयडेंटिफाय करून बघायचंय. बघा आता त्याच्यासाठी काय लक्षात घेतलं पाहिजे, तर त्याच्यासाठी असं बघायचं की हे जे डबल बॉन्ड्स आहेत यांच्या पोझिशन्स बघा काय आहेत आणि त्यांच्यामधनं आपल्याला काही स्टॅबिलिटी ओळखता येऊ शकते का हे बघायचं. बघा आता असं लक्षात येतं की हा डबल बॉन्डेड जो कार्बन आहेत, दोन कार्बन, त्यांना प्रत्येकाला एक एक आर ग्रुप्स इथं प्रेझेंट आहेत. ओके, इथला जर डबल बॉन्ड बघितला तर याच्याकडे एकाच कार्बनला दोन अल्काइल ग्रुप्स अटॅच्ड आहेत आणि इथला जर बघितला डबल बॉन्डेड कार्बन तर त्याला दोन एकाच कार्बनला आहेत आणि दुसऱ्या कार्बनला अजून एक आर ग्रुप आहे. ओके, सो सेटझेफ रूल प्रमाणे मोर सबस्टिट्यूटेड अल्किन कुठला, तर सेटझेफ प्रमाणे मोर सबस्टिट्यूटेड अल्किन हा आहे, म्हणजे हा सगळ्यात जास्त स्टेबल झाला. आणि सगळ्यात कमी सबस्टिट्यूटेड कोण आहे, तर हा, म्हणजे हा सगळ्यात कमी स्टेबल आहे, लेस स्टेबल, म्हणजे याची एनर्जी सगळ्यात हायएस्ट असली पाहिजे. सो 3 ची एनर्जी हायएस्ट, म्हणजे इथं मी मेन्शन करतो सगळ्यात हायएस्ट एनर्जी असलेला हा 3 आहे, सगळ्यात लोएस्ट एनर्जी असलेला 1 आहे. म्हणजे हा मधला जो आहे तो सेकंड असला पाहिजे. म्हणजे या 3 पासून एवढी हीट ऑफ हायड्रोजनेशन असणार आहे सेकंड पासून आणि थर्ड पासून. म्हणजे याचा अर्थ झाला 3 ची हीट ऑफ हायड्रोजनेशन हायएस्ट, मग सेकंडची, मग फर्स्टची, म्हणजे आन्सर बी आलं पाहिजे. तर याच्या पुढचा सिमिलर एक एमसीक्यू आहे, हा सॉल्व्ह करता येतोय का, जरा व्हिडिओ पॉज करा आणि हा सॉल्व्ह करता येतोय का बघा. सॉल्व्ह करायचा प्रयत्न झाला असेल तर एकदा डिस्कस करून बघू. बघा आता परत एकदा स्ट्रक्चर्स जे 4 दिलेली आहेत, या 4 स्ट्रक्चर्स मध्ये डबल बॉन्ड्स आहेत, वेगवेगळ्या पोझिशन्सला आहेत. पण जर त्यांना आपण हीट ऑफ हायड्रोजनेशन शी रिलेटेड करून बघितलं, म्हणजे हायड्रोजनेशनची रिॲक्शन करून बघितली, तर सगळ्यांपासून सेम प्रॉडक्ट मिळणार आहे. जिथं जिथं डबल बॉन्ड होता तो जाऊन त्या पोझिशनला सिंगल बॉन्ड येईल, म्हणजे आपल्याकडं प्रॉडक्ट हे तयार झालेलं असेल, सिंगल बॉन्डेड 2 रिंग्स असं प्रॉडक्ट आपल्याला मिळालेलं असेल. म्हणजे 4 रिॲक्टन्स असतील तरी प्रॉडक्ट सेम असेल तर प्रॉडक्टची एनर्जी फिक्स झाली. समजा मी म्हणतो ही प्रॉडक्टची एनर्जी आहे, मी इथं मेन्शन करतो हे प्रॉडक्ट फिक्स एनर्जी झाली. आता आपल्याला माहिती नाहीये 4 जण वेगवेगळ्या एनर्जीची आहेत. सो हे 4 जण असं कन्सिडर करू, 4 एनर्जीज घेतल्या. सगळ्यात जास्त स्टेबल कोण आणि सगळ्यात कमी स्टेबल कोण याचा विचार करायचा. बघा ऑब्झर्वेशन असं आहे की इथले जे डबल बॉन्ड्स आहेत हे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स आहेत, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. इथं सुद्धा जर बघितलं
तर डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड म्हणजे यांच्यामध्ये अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स असल्यामुळं यांना स्टॅबिलिटी आहे. याच्याऐवजी जर हा बघितला तर इथले डबल बॉन्ड्स अल्टरनेट नाहीयेत, म्हणजे हे कमी स्टेबल आहे. आणि इकडचं जर फोर्थ स्ट्रक्चर जर बघितलं तर फोर्थ मध्ये तर खूप लांब गेलेत, आयसोलेटेड डबल बॉन्ड्सच आहेत. म्हणजे सगळ्यात कमी स्टेबल कोण असणार आहे, तर फोर्थ सगळ्यात कमी स्टेबल असेल. म्हणजे याचा अर्थ त्याची एनर्जी हायएस्ट असली पाहिजे. त्याच्यानंतर अजून हा कमी स्टेबल असला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा डबल बॉन्ड्स अल्टरनेट नाहीयेत. म्हणजे 4 नंतर 2 ची एनर्जी सगळ्यात जास्त असली पाहिजे. आता कम्पेअर करायचंय 1 आणि 3 ला. दोघांमध्ये सुद्धा अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स आहेत. सो त्यांना जरा कम्पेअर करून बघू नेमकं काय होतंय ते. सो त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की जर 4 नंतर 2 अशी जर ऑप्शन्स बघितलीत तुम्ही, तर त्यातलं हेच ऑप्शन बरोबर आहे. सी ऑप्शन बरोबर आहे. आणि दोन्ही ऑप्शन्स जे आहेत, ज्याच्यामध्ये 4 सगळ्यात जास्त एनर्जीवाला, तर त्याच्यामध्ये सगळ्यात कमी एनर्जीवाला 1 आहे. म्हणजे हा सगळ्यात जास्त स्टेबल असला पाहिजे 1. कशामुळं? तर अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड सुद्धा आहेत. आणि त्याला जे आर ग्रुप्स आहेत, डबल बॉन्ड कार्बनला अटॅच्ड, ते किती आहेत तिथं मेन्शन केलंय बघा, अल्फा हायड्रोजन्स. सो हे सगळ्या पोझिशन्सला अल्फा आहेत. सो नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन्स सगळ्यात जास्त आहे, त्याचा अर्थ तो मोस्ट सबस्टिट्यूटेड आहे. त्याच्यामुळं 1 हा सगळ्यात जास्त स्टेबल असेल. म्हणजे 1 ची पोझिशन इथं आली. मग 3 त्याच्यापेक्षा थोडा जास्त अनस्टेबल असेल, पण अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स आहेत, त्याच्यामुळे त्याची एनर्जी 2 आणि 4 पेक्षा मात्र कमी असली पाहिजे. सो हीट ऑफ हायड्रोजनेशनचा सिक्वेन्स स्ट्रक्चर वरनं काढण्यासाठी आपल्याला फक्त रिॲक्टन्सची स्टॅबिलिटी याचा आपल्याला विचार करायचा आहे, म्हणजे आपल्याला ते सॉल्व्ह करता येतं. भेटूया पुढच्या एमसीक्यू मध्ये.